उल्लासनगर महानगर पालिका में कर्मचारियों के बकाया बयान के चलते मुद्दा व वेतन के बारे में एक बार फिर मुद्दा गर्मा गया। वेतन भुगतान की मांग को लेकर कर्मचारियों ने आयुक्त मनीषा आभार कार्यालय के बाहर जोरदार प्रदर्शन किया और नारेबाजी की। मनीषा ताई बोलो, पगार दे दो जैसे नारों के चलते महानगर पालिका का परिसर गूंज उठा। प्रदर्शन के दौरान कर्मचारियों ने प्रशासन पर लंबे समय से वेतन न देने का आरोप लगाया और तत्काल भुगतान की मांग की। यह आंदोलन कामगार नेता राधाकृष्ण साठी के नेतृत्व में किया गया। कुछ समय के लिए महानगर पालिका परिसर में तनावपूर्ण स्थिति बनी रही और वही बड़ी संख्या में कर्मचारी वहां जमा रहे। बाद में उपायुक्त द्वारा कर्मचारियों की मांग पर सकारात्मक आश्वासन दिए जाने के बाद आंदोलन वापस ले लिया गया। कर्मचारियों ने कहा कि यदि जल्द वेतन नहीं मिला तो आगे भी आंदोलन किया जाएगा। उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे, महानगरपालिकेने एक ॲप बनवलेला आहे, 2.5 करोडचा तो ॲप दिलेला आहे। पहिला रेग्युलर पगार निघत होता, पण आता ह्या महिन्यात त्यांनी ॲप सुरू केलंय आणि ते ॲपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यापासून पगार देणं ही सगळी प्रोसेस आहे। पण काल त्या ॲपमध्ये काय झालं की जो 400-500 कर्मचाऱ्यांचे पगारच पूर्ण आले नाहीत। कोणाचा 25 दिवसाचा आहे, कोणाचा 20 दिवसाचा आहे, कोणाचा 10 दिवसाचा पगार आहे। कर्मचाऱ्यांनी पूर्ण दिवस काम करून आता SRA साठी काम करतात, जनगणनेसाठी काम केलं, अहोरात्र सफाई कामगार काम करतात, ऑफिसचे कर्मचारी काम करतात, PWDचे मजूर काम करतात, सगळ्या विभागातले कर्मचारी काम करतात, इमर्जन्सीचे कर्मचारी काम करतात, सुरक्षा रक्षकाचे कर्मचारी काम करतात। पण जे आता त्याला थंब नाही काही ठिकाणी, त्यांना म्हणलं थंब लावा, मोबाईलवर पगार होतो, त्या मोबाईल ऑनलाईन नसताना ते जरा फिरतं गोल 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 आणि त्याच्यामुळे कर्मचाऱ्याचा अटेंडन्स लागत नाही आणि कर्मचाऱ्यांचा अटेंडन्स नाही लागल्यामुळे त्यांचा पगार 10 दिवसाचा, कोणाचा 15 दिवसाचा, कोणा 20 दिवसाचा असे पगार आले। तर आमची सरकारला विनंती आहे की सरकारने याकडे लक्ष घालावा। या महापौरांकडे आमची विनंती आहे की या गोष्टीकडे लक्ष घालावा। अरुण आशान साहेबांना आमची विनंती आहे की याच्याकडे तुम्ही लक्ष घाला, डोळे झाकून बसू नका। कामगार घाणीचे काम करतात, SRAचे काम करतात, रात्र काम करतात आणि त्यांचा पगार कमी आलाय। सोमवारपर्यंत पगार झाला पाहिजे। पगार जर झाला नाही तर डोकं फोडू आंदोलन करणार आहे, स्वतःचं डोकं फोडू घेणार आहे आणि यांना टिलक लावणार आहे। अशा पद्धतीने आंदोलन करणार आहे। आज मी रडगाणं केलं पगारासाठी की माझ्या माय मावली हो, माझ्या माय बापा हो, माझी सरकार आमची आहे, पण सरकार आमची आणि आम्ही उपाशी हे योग्य वाटत नाही। शिंदे साहेब आमचे आहे, मग आम्ही उपाशी कसं काय? खासदार साहेब आमचे, मग आम्ही उपाशी काय? ते महापौर आमचे, मग आम्ही उपाशी काय? तर आमचा पगार भेटला पाहिजे। धन्यवाद। आणि आशान साहेब 2 शब्द विनंती